म्हणजे मानवी जीवनातली निरागसता, साधेभोळेपणा, बोललो तसं वागणे ही माणसं या व्यावहारिक जीवनामध्ये इडियट्स महामूर्ख म्हणवतात अशा प्रिन्सची कहाणी. दोस्तोवस्कीच्या डोक्यावर होतं प्रचंड कर्जाचं ओझं. ते फिटेना. दोस्तोवस्कीला व्यसनं पण होती आणि जुगार पण खेळायचा, त्याचं पण साठलेलं उरावर. आणि ती एक तारीख ठरलेली होती की त्या विशिष्ट तारखेच्या आत जर दोस्तोवस्की ठरलेले पैसे देऊ शकला नाही तर तो ज्यांनी कर्ज दिलं त्याचा गुलाम म्हणून त्याला काम करायला लागेल. दोस्तोवस्की झालाही होता म्हातारा, पण दोस्तोवस्कीच्या साहित्याच्या प्रेमात असलेली एक 17-18 वर्षाची तरुणी होती. तिला तिचा हिरो असलेला हा जो लेखक आहे तिची स्थिती पाहवत नव्हती. ती दोस्तोवस्कीच्या सहवासात आली, जणू तिच्याकडून प्रेरणा घेतल्यासारखा. पण त्यांनी आपल्या प्रकाशक मित्राला शब्द दिला आणि डील हे ठरलं की अमुक एका विशिष्ट तारखेच्या आतमध्ये तू जर मला पूर्ण कादंबरी दिलीस तर तुझ्यावरचं सर्व कर्ज माफ, जुगारामधला जो पैसा द्यायला पाहिजे ते नाही दिला तरी चालेल आणि तू काही यापुढे गुलाम होणार नाहीस. प्रकाशक मित्र म्हणवत असला तरी चालू होता आणि इतका चालू होता की त्यांनी जी मुदत आखून दिली ती मानवी पातळीला अशक्य मुदत होती. दोस्तोवस्कीला त्या ठरलेल्या तारखेच्या आत पुस्तक देता येणं अशक्य आहे. त्यावेळेला ह्या 17-18 वर्षाच्या तरुण मुलींनी दोस्तोवस्कीला सांगितलं, तू पुस्तक सांग, मी लिहून घेते. आणि प्रचंड अथक परिश्रम करून दिवस रात्र यांनी लिहून काढलं. ज्या वेळेला तयार झालेल्या पुस्तकाचं बाड त्या प्रकाशकाच्या हातात ठेवण्यात आलं, त्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली की हे अशक्य काम जमलं कसं. तणावाखाली, संभाव्य गुलामीच्या दबावाखाली दोस्तोवस्कीची जी प्रतिभा उफाळून आली ती कादंबरी म्हणजे इडियट. 2 भागातली कादंबरी आहे आणि इडियट ही जीसस ख्राइस्ट, गौतम बुद्ध, तुकोबा राय यांची जीवनामध्ये आठवण करून देईल अशी मानवी मूल्य मानणारी ही इडियट ही कादंबरी. टॉल्स्टॉय पण गर्दी करत राहतो डोक्यात, रशियन साहित्य पण गर्दी करत राहतं. टॉल्स्टॉय स्वतः राजघराण्यात जन्माला आलेला, खाऊन पिऊन सुखी आणि जीवन बदलेपर्यंत तर खरं म्हणजे स्वैराचारी म्हणा, दुराचारी म्हणा, बायकोशी मारहाण, पण अनेक स्त्रियांशी संबंध, युद्धात लढला, तिथे सैनिक मरताना पाहिले, कुठेतरी मेंदूमध्ये धर्माचा विचार प्रवेश घेतला आणि टॉल्स्टॉय पुढे पूर्णपणे बदलला, आमूलाग्र बदलला. टॉल्स्टॉयनी मांडलेल्या सर्व पुस्तकांच्यामध्ये मगाशी उल्लेख केलेला आना कारेनिना आणि खरोखर संपूर्ण विश्व साहित्यामध्ये जे स्थान इलियड आणि ओडिसीला असेल, जे स्थान रामायण आणि महाभारताला आहे, ते स्थान टॉल्स्टॉयच्या वॉर अँड पीस या कादंबरीला जावं लागेल. 1400-1500 पानी कादंबरी. नेपोलियननी रशियावर आक्रमण केलं आणि झार निकोलस पहिला हा असताना रशियाने कशा प्रकारे तो प्रतिकार केला हे सांगत असताना संपूर्ण रशियन समाज व्यवस्था, नेपोलियनचं कॅरेक्टर, त्याचा रशियावर झालेला परिणाम, पण ही नुसती एक युद्धाची आणि ऐतिहासिक कादंबरी राहत नाही. श्रेष्ठ कलाकृतीचं लक्षण आहे की ती नेमका तपशील घेऊन सुरू होते, तिला नेमके काळाचे, संस्कृतीचे, भाषेचे अनुबंध असतात, पण काही कळाच्या ती ते सगळे ओलांडून सार्वकालिक होऊन बसते. अशी टॉल्स्टॉयची ही वॉर अँड पीस ही कादंबरी. मॅक्झिम गॉर्की, टर्जेनेव, अलेक्झांडर पुश्किन, रशियन साहित्य, कथा, कादंबरी आणि कविता या सर्व आघाड्यांच्यावर विलक्षण समृद्ध आहे. रशियामध्ये साम्यवादी क्रांती होईपर्यंत ते साहित्य सर्वांगाने फुलत होतं. साम्यवादी क्रांती झाली आणि मग मात्र ठरलं की नाही, साहित्याने साम्यवादच मांडायला पाहिजे, साम्यवादी विचारच मांडायला पाहिजे. रशियन साहित्य खुरटलं. साम्यवादी राजवटीच्या काळामध्ये जे रशियन साहित्यिक विश्वविख्यातही झाले किंवा ज्यांच्या साहित्याला खरोखर आंतरराष्ट्रीय पातळीचा एक वैश्विक दर्जा आहे, हे सगळे मग विचारांनी साम्यवाद विरोधी साहित्यिक होते. यांच्यामध्ये बोरिस पास्तरनाकनी लिहिलेली कादंबरी डॉक्टर झिवॅगो आणि त्या कादंबरीवर तितक्याच ताकदीचा म्हणावं लागेल असा डॉक्टर झिवॅगो हा चित्रपट, ज्यातल्या डॉक्टर झिवॅगो या मूळ पात्राची भूमिका केली ओमर शरीफनी. या सगळ्या लेखकांच्यामध्ये एक लेखक, त्याची एक कादंबरी, याच्यावर आजचा उरलेला थोडा अधिक वेळ देऊयात. विषय म्हणावा लागेल माणसाचा सत्ता संघर्ष, विचारधारा आणि एखाद्या विचारधारेने दावा करणे की जीवनातलं अंतिम सत्य काय ते मलाच कळलंय म्हणून मी सांगतो तसं वागा, या नावाखाली माणसाचं स्वातंत्र्य दडपेल, मुस्कटदाबी करेल अशी समाजव्यवस्था, अशी संस्कृती, अशी राज्यव्यवस्था
आणि तिच्याविरुद्ध व्यक्तींनी केलेलं बंड. हा लेखक स्वतः असं बंड केलेला लेखक आहे. त्याचं नाव अलेक्झांडर सोल्झेनित्सिन. आणि त्यांनी बंड म्हणून जी पुस्तकं लिहिली त्यातलं पहिलं जे बाहेर आलं या पुस्तकाचं नाव आहे गुलग आर्चपेलागो. साम्यवादी क्रांतीच्या काळामध्ये रशियन राज्यकर्ते जे विरोधी वाटत असत त्यांना बाहेर पाठवून द्यायचे सायबेरियात, कॉन्सन्ट्रेशन कॅम्प, त्यांच्यावर अत्याचार. आणि ते मेंदू बदलून जोपर्यंत कबूल करत नाहीत की हो मला साम्यवाद मान्य, त्यावेळपर्यंत ते परत नाही येऊ शकत. स्टॅलिनच्या राजवटीच्या काळामध्ये जगाला हे माहीत नव्हतं. जगाला वाटत होतं की स्टॅलिनच्या नेतृत्वाखाली रशिया ही अमेरिकेच्या तोडीसतोड जागतिक महासत्ता म्हणून उदयाला येते. प्रत्यक्ष स्टॅलिननी केलेल्या कत्तली, शेतकऱ्यांची केलेली शिरकाणं, स्वतःच्या सख्या जवळच्या मित्रांचे केलेले हत्या सुपारी देऊन आणि स्टॅलिनच्या अत्याचाराला कंटाळून त्याची मुलगी निघून आली स्वेतलाना, ती भारतात आली, या सगळ्याच्या जगाला पत्ता नव्हता. सायबेरियामधल्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पचा पत्ता नव्हता. अलेक्झांडर सोल्झेनित्सिननी ते उघडकीस आणलं. तो स्वतः साम्यवादी विचारधारेच्या विरोधी गणला गेल्यामुळे त्याला दिवस काढावे लागले सायबेरियाच्या उणे 20-25 टेम्परेचरमधल्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये. तो जगला. त्याची त्यांनी पुस्तकं लिहिली. गुलग म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन कॅम्प, गुलग आर्चपेलागो. या पुस्तकाला रशियात प्रकाशित करू दिलं जाणंच शक्य नव्हतं. हे पुस्तक गुप्तपणाने स्मगल झालं, बाहेर गेलं, कुठेतरी हॉलंडमध्ये वगैरे प्रथम प्रकाशित झालं आणि अलेक्झांडर सोल्झेनित्सिन पण प्रकाशात आला. या सोल्झेनित्सिनचं लघु कादंबरी म्हणावी असं एक पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव वन डे इन द लाईफ ऑफ इव्हॅन डेनिसोविच. कादंबरीतला इव्हॅन डेनिसोविच म्हणजे स्वतः अलेक्झांडर सोल्झेनित्सिनच असावा. आत्मचरित्रात्मक म्हणावी अशी. सायबेरियातल्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये रवानगी झाली आणि तिथल्या जीवनातला एक दिवस, सुमारे 110-120 पानी कादंबरी आहे. मानवी जीवनाचा थक्क करून टाकणारं दर्शन घडवते. आणि हे सगळं वेदनामय दिवसाचं क्रम सांगितल्यानंतर कादंबरी या वाक्यावर संपते की इव्हॅन डेनिसोविचला असे फक्त मग काहीतरी 1000 काहीतरी दिवस हे दिलेत. असे दिवस त्याला कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये काढायचे होते. शेवटचं वाक्य वाचल्यावर आपण पण जणू आपण कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये आहोत असे थक्क होऊन थांबतो. मग तो सायबेरिया नाही राहत, ते आपलं जीवन असतं. प्रश्न नुसता साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही विचारधारांचा संघर्ष राहत नाही, तो आपल्या मेंदूतल्या विविध विचारांचा संघर्ष राहतो. आणि आपल्याला असे काही 1000 काहीतरीचे दिवस जगायचे आहेत आणि उत्तरं शोधायचे आहेत. सोल्झेनित्सिनच्या कॅन्सर वॉर्ड या कादंबरीला नोबेल पारितोषिक मिळालं. कॉलेजमध्ये अशा मित्रमैत्रिणींच्या वर्तुळात वावरत होतो की पुस्तक वाचन किंवा चांगले चित्रपट पाहणे, संगीताच्या चांगल्या मैफलींना जाणे, शहरामध्ये होणारी चांगली व्याख्यानं वेळात वेळ काढून न चुकता ऐकणे, ही सगळी स्टेटस सिम्बल होती की अरे रे अविनाश तू हे केलं का. आणि सोल्झेनित्सिनच्या कॅन्सर वॉर्डला नोबेल पारितोषिक मिळालं आणि तू अजून वाचली नाहीस ही कादंबरी, हे ऐकायला लागू नये म्हणून मी कॅन्सर वॉर्ड वाचायला घेतली. आणि असं वाटलं की भयंकर बोअर कादंबरी, भयंकर रटाळ कादंबरी, ह्याच्यात काय घडतच नाही, काय पुढे सरकतच नाही आहे. आणि तुम्हाला मोकळेपणाने सांगतो की वाचत राहिलो. केवळ ती कादंबरी आपण वाचली हे वाक्य खरं असावं, थाप मारू नये म्हणून ती वाचण्याकरता वाचत राहिलो. कॅन्सर वॉर्ड आहे का ॲक्च्युअल कॅन्सर वॉर्ड. त्यामध्ये सर्जी कॉन्स्टँटिनोव्ह या एका पूर्वी पार्टीचा कार्यकर्ता असलेल्या एकाला, आता तो पक्षविरोधी म्हणजे साम्यवाद विरोधी कारवाया करतो म्हणून खरं म्हणजे त्याला मारूनच टाकायचं आहे, पण त्याच्यावर आधी काहीतरी आरोप किंवा कसं काय करणार म्हणून त्याला सांगितलं जातं तुला कॅन्सर झाला आहे, त्या वॉर्डमध्ये ठेवायचं, परस्पर त्या वॉर्डमध्ये तो मरणारच आहे. हे घडत राहतं. पण ते इतकं थंड, इतकं संथ सावकाश आहे. एक वेळ अशी आली खरोखर की मला वाटलं की ही बकवास कादंबरी आहे आणि मी स्वतःच्या मनाशी जणू ठरवलं की आणखी एक 5-10 पानापर्यंत सहनशक्ती ताणायची. ते जमलं नाही आपल्याच्यानी तर सोल्झेनित्सिनची आयशी की तैसी आणि नोबेल प्राईजची पण आयशी की तैसी. हे करत आजपर्यंत विसरलेलो नाही आहे. पान क्रमांक 258 मी जी आवृत्ती वाचत होतो त्याच्या पान क्रमांक 258वर एक चॅप्टर चालू होतं. आणि खरं म्हणजे ही सर्जी कॉन्स्टँटिनोव्ह आणि त्या वॉर्डमधल्या आणखी दुसऱ्या एकाशी झालेली चर्चा आहे. या चॅप्टरचं नाव आहे आयडॉल्स ऑफ मार्केट. पण तिथपासून ती कादंबरी जे काचकन तुमचं नरडं पकडते, मग पुढची 250-300 पानं खाली ठेवता येत नाही. आणि ती वाचताना लक्षात येतं की हे इतकं तपशीलवार सगळं जर समजून घ्यायचं असेल तर पहिली 218 पानं 58 पानं आवश्यक होती.
इतकी विलक्षण साहित्याची मांडणी, विचारधारांची मांडणी अलेक्झांडर सोल्जेनित्सिन. साम्यवादाच्या काळात, शीतयुद्धाच्या काळामध्ये जॉर्ज ऑर्वेल, आर्थर कोसलर हेही असे लेखक निघाले की ज्यांनी आधी साम्यवादाने भारावून जाऊन चळवळीत भाग घेतला आणि मग त्यांना वाटलं हा आहे गॉड दॅट फेल्ड. हे आर्थर कोसलरच्या पुस्तकाचं नाव आहे, साम्यवादावर. जॉर्ज ऑर्वेलची ॲनिमल फार्म या आणि अशा अनेक पुस्तकांच्याबद्दल मी तुमच्याशी बोलत राहणारच आहे. त्यावेळपर्यंत आणि कायम सर्वांना शुभेच्छा देत आता आपण आपल्या जीवनातल्या दिशा उजळवत ठेवण्याचं काम चालू ठेवूयात. पुन्हा भेटूयात.